पाहूया पहिल्या सत्रामध्ये किती धावांचा टार्गेट सेट करतोय तो मात्र प्रथम फलंदाजी करताना शिवशाही संघ आणि त्यांना कशा प्रकारे रोखतोय तो मात्र गोलंदाजी करताना बुर्दुल संघ. पहिला चेंडू क्लिंग बोल्ड, पहिला हादरा, पहिली सफलता. बॅट टू द पॅव्हिलियन. यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 100 पारितोषिक आणि दुसरा पारितोषिक आहे तो मात्र बलिशेठ पाटील बुर्दुल बॅकर यांच्याकडनं लगातार 3 विकेटला 2000 रुपयाचं पारितोषिक. एक बाद धावसंख्या 0, 3 षटकांचा सामना. जबरदस्त लंगरदार लढत. फायनलचा सामना आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आहे संदीप ना कैलास. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लावड फेल आणि पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी गारत. 2 चेंडूवर 2 सफलता. मोहरे गारत केले ते मात्र गोलंदाजाने दमदार अशी गोलंदाजी करतो तो मात्र भूषण. आता जर या चेंडूवर विकेट आला तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बलिशेठ पाटील बुर्दुलचे पॅकर यांच्याकडनं. धावसंख्या 2 बाद 0, 3 षटकांची मेगा फायनल आपण पाहतोय. एका बाजूला शिवशाही आणि दुसऱ्या बाजूला बुर्दुल. या 2 संघांमध्ये चालू आहे षटकातील पुढचा चेंडू. सन्मान दिला चेंडूला. जबरदस्त गोलंदाजी मात्र अचूक गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथने गोलंदाजी करतोय तो मात्र भूषण. दमदार कामगिरी. अजूनपर्यंत एक सुद्धा रन नाही. काय गोलंदाजी झाली. दमदार कामगिरी. 2 चेंडूवर 2 सफलता मिळवल्यानंतर तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू षटकातील. आणि इथे मात्र झेल सुटलाय. मिळालं जीवनदान आणि 55 इशारा. धावफलकावर धाव लागला त्या मात्र 9च्या सर्वांमध्ये धावफलकावर धाव लागतात त्या मात्र 2 बाद 2. 2 बाद 2 अशी धावसंख्या लागली ती मात्र प्रथम फलंदाजी करताना शिवशाही संघाची अगेन्स्ट बुर्दुल टीम. भूषणच्या षटकातील पुढचा चेंडू फ्रीट असेल. म्हणजे सुवर्ण संधी आहे ती मात्र फलंदाज आला. या चेंडूवर प्रहार करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. पाहूया काय होणार, काय घडणार. हेलिकॉप्टर लुक लगावलाय आणि इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतो तो मात्र फायनलच्या सामन्यामध्ये बुर्दुल संघाची गोलंदाजी जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम टॅलेंटेड क्रिकेट पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 2. सुंदर अशी सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलत की हा स्वेर मारा पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या अवंताच्या स्वरूपामध्ये 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावर. 3 षटकांची लढत, 3 षटकांची मेगा फायनल आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करतोय शिवशाही संघ आणि त्यांना फाईट करतोय तो मात्र बुर्दुल टीम. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. जोरदार फुकारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली आतापर्यंत. सुंदर सुरुवात, सुंदर गोलंदाजी भूषण याची. षटकातील काय चेंडू शेष असतील. शेवटचा चेंडू असेल. गडी बाद झाले 2. धावसंख्या धावफलकावर लागले 3. षटकातील अंतिम चेंडू पहिल्या षटकातील
आणखी 2 षटकं बाकी आहेत टाकायचे. सन्मान दिलाय बॅट द बॉलर स्वतःच्या फलंदाजामध्ये चेंडूला अडवलं गोलंदाजाने. हे अशक्य असते परंतु इथं मात्र शक्य करून दाखवलंय. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतील तर मात्र फलंदाजी करणारे शिवनसाई संघ अगेन्स्ट बुर्दुल टीम. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो मात्र सुधीर आलाय. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक 2 बाद 3 धावसंख्या धावफलकावर 1 षटक आणि काही चेंडूच्या 1 षटका संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला प्रारंभ. दुसऱ्या षटकात पहिला चेंडूला ब्रेकथ्रू मिळवून दिलाय मात्र चेंडू गेलाय दन दन करत सुरसाव गवसलाय 6 धाव्यांसाठी षटका. धावसंख्या 2 बाद 9. सुधीरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षक धडपडतोय बुर्दुल संघाचा त्याचा फायदा मात्र मिळतोय. तर मात्र शिवसाई संघाच्या फलंदाजांना समीर आणि सागर संघाची धावसंख्या 11 धावफलकावर. दुसरे षटक प्रगती फटावर आहे 11 धावा धावफलकावर. बघूया आणखी 1 षटक बाकी आहे. 3 षटकांची मेगा फायनलची लढत या डे नाईट फॉर्मॅट मध्ये. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा आणि इथे मात्र पंताचा हात आकाशाकडे सापडलाय. गडी बाद क्रमांक 4. सुजल कडनं आलेत. हा चेंडू इथे मात्र जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. धोका निर्माण होईल का आणि फलंदाज बाद. रन आउट. आत्ता मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. एकालाही मैदानावर क्रीचवर थांबता येत नाही एवढी जबरदस्त आग ओकणारी गोलंदाजी होतोय ती मात्र बुर्दुल संघाची. एका मागोमाग एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतात. काय गोलंदाजीचा मनस्तुबा पाहायला मिळतोय. एक नारवली विभागातील एक दमदार ठाणे विभागातील एक दमदार संघ. 4 गडी बाद झालेत. धावसंख्या 11. पुढचा चेंडू सन्मान दिलाय. जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम कामगिरी स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. इथे मात्र सुरेख सुरुवात. तीन सिक्स तीन षटकार जर मारले तर जगदीश पाटील आणि कुणाल पाटील यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा क्रॅश प्राइज देण्यात येईल. धन्यवाद शिवनसाई संघाला. आणि जर 3 विकेट घेतले तर
बलिशेठ पाटील बुर्दुल संघाचे पॅकर यांच्याकडनं 3 विकेटला 2000 रुपये देण्यात येतील. कॅश आमच्याकडे जमा आहे. आणि हे जर काहीच घडलं नाही तर आपण लावलेले पैसे आपण येऊन घेऊन जाऊ शकता. समालोचक प्रामाणिक आहे त्यामुळे काय 11 धावा धापलकार लागल्यात. आत्ता मात्र शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज आदर्श पाटील. बोलूया पुढचा चेंडू इथं मात्र भिरकावून दिलाय. बघूया दोघां आणि आता मात्र जबरदस्त कॉम्बिनेशन कॅल्क्युलेशन अप्रतिम आणि काय तालमेल आहे, काय रणनीती आहे आणि काय क्षेत्ररक्षण झालंय दर्जेदार. 5 क्रमांक शेवटचं तिसरं चालू आहे स्कोर गार्डवर. फायनलचा सामना आपण पाहतोय. बुर्दुल विपक्ष शिवसेना डावखुरा फलंदाजाला डोकेदुखी असेल समोरच्या संघासाठी. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज डोकेदुखी म्हटलं परंतु त्याला पण जाल्यामध्ये घेतलंय. काय गोलंदाजी होते, आग ओकणारी गोलंदाजी. ओ टू डीजे साईल. तर 5000 लगातार 3 विकेट 2000. हा चेंडू पॉईंट क्षेत्राकडे भिरकावून दिला, सन्मान दिला चेंडूला. एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 6 बाद 12 झाल्यात धावफलकावर. षटकातील अंतिम षटकातील काही चेंडू शेष असतील. 3 चेंडू शेष. बघूया सुंदर सुरुवात, सुंदर सामना, सुंदर लढत. फायनलचा सामना बुर्दुल विपक्ष शिवसई. स्लो डिलिव्हरी, चेंडूला वळवलं, व्हेरिएशन बदललं, चेंडूची गती कमी केली आणि चेंडूला मात्र फिरवलं. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र या षटकातील या इनिंग मधले पहिल्या सत्रातील 2 चेंडू शेष. पुन्हा एकदा बीट अंतिम चेंडू असेल. स्कोर गार्ड झाला 6 बाद फक्त आणि फक्त 12. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. इथं मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी केली. ते मात्र बुर्दुल संघाने जी रेसमध्ये जशी कामगिरी केली होती धावण्याच्या, तशीच मात्र कामगिरी गोलंदाजीमध्ये करतोय बुर्दुल संघ. आणि टार्गेट असेल तर मात्र 18 चेंडू आणि तुम्हाला विजयासाठी बनवावा लागतील त्या मात्र 13 ना. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लवकर लवकर. आता आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. याच्यानंतर बक्षीस समारंभ होईल 40+ आणि यंग टॅलेंट मधला. तर आमचे अतिशय जवळीक मित्र आणि एक नात्याने भाचे असणारे आकाशजी शेळके आणि अंकुशजी शेळके यांचं करू या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला 2 दिवस या स्पर्धेमध्ये समर्थन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि वडिलांप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून मायेची थाप पाहायला मिळाली असे वडिलांप्रमाणे असणारे रमेश दादा पाटील यांचं सुद्धा विशेष कौतुक करतो. कारण त्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये श्रीराम चषकामध्ये आपल्याला दिलीत आणि सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. त्याबद्दल तुमचं सुद्धा धन्यवाद मानतो. डीजे मास्टरचं सुद्धा धन्यवाद मानतो. सर्व पंचांचा धन्यवाद मानतो. सर्व समालोचकांचा धन्यवाद मानतो. आणि बुर्दुल संघाचे जे पैसे लावले होते बलिशेठ पाटील 3 विकेटला ते घेऊन जायचे आहेत आपण.
बुरदुल टीम. आता मात्र जरा चेंज होईल. तर बुरदुल संघाची आली फलंदाजी. तर मगाशी तुम्ही विकेटला लावले होते, तर आता जर षटकार चौकार लागले तर ते मात्र फिरवले जातील. जमल ना? तर धावा काढायच्या त्या मात्र 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये फक्त बनवायच्या त्या मात्र 13 धावा. ज्याने उत्कृष्ट असं डिसिजन दिलं, उत्कृष्ट असं निर्णय दिला असे तिन्ही पंच, ऑफिशियल पंच शिवदासजी वाघमारे सर देवत, सँडी पालकर सर केवाले आणि सुनील तांडेल सर बेलवली, या तिन्ही ऑफिशियल पंचांचं गुणगौरव झालेला आहे. त्यामुळे आपलं डिसिजन या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गाठबोड न लागता ही स्पर्धा अतिशय शांत संयमी वातावरणामध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. ज्या ज्या दानशूर देणगीदाराने आणि ज्या ज्या व्यक्तीने या स्पर्धेला स्थल हाताने मदत केली त्या सर्वांचं लोकनेते रामशेठ ठाकूर चषक आणि श्रीराम चषकामध्ये रमेशदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष आभार. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. षटकार 17 चेंडू 7 धावांची गरज. लगातार 3 विकेट जर घेतले तर जगदीश दादांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक सन्मान दिलाय. दमदार कामगिरी पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकाला लागली ती मात्र 7. आत्ता मात्र येणारे चेंडू 16 आणि गरज असेल ती मात्र 6 धावसंख्येची बुरदुल संघाला. 16 चेंडू मध्ये 1 षटकाराची आवश्यकता आहे. आणि पंचांचा खराब चेंडूचा इशारा अवांतर धावसंख्येत भर. आता मात्र गरज असेल चेंडू असतील 16 आणि 5 धावसंख्येची गरज ती मात्र बुरदुल संघाला चॅम्पियन होण्यासाठी या श्रीराम चषक चिंचवली लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा चिंचवली गावामध्ये आणि मेगा फायनल. आणि पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय सुरेख कामगिरी. तेरा धावांचं टार्गेट ठेवलंय तो मात्र पाहायला मिळतील. 15 चेंडू 5चं समीकरण. चेंडू आणि धावांचं अंतर चेंडू मात्र जास्त आहे, धावा मात्र कमी आहेत. 15 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज. आणि इथे मात्र MS धोनी स्टाईलने सामना फिनिश लवकर संपवला आहे आणि विन झालाय. या टुर्नामेंट मधला चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट बुरदुल टीम. रनर अप झालाय तो मात्र शिवशाही संघ.